नाशिकमध्ये आल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिला। सावरकरांबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेणार नाही असं सुद्धा बाळा दराडे यांनी म्हटलं। आम्ही आमच्या हिंदुत्वादी विचारावर आम्ही ठाम आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विचारधारेवर चालतो। हा आमचा पक्ष 80% समाजकारण 20% राजकारण करतो। त्यामुळे काही फरक पडेल ना पडेल आम्ही याचा विचार करणार नाही। जेव्हा ते नाशिकला येतील तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी। अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताप्यावर तरी दगडफेक करू। ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे। राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे। राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही। स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे, राहुल गांधीला आहे, ते आमचे नेते आहेत। कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा, आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा पुरून उरेल। त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये। राहिला प्रश्न, राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे। राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत। राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाही तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखलेही दिलेले आहेत।